च्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभर ही जी स्पर्धा चालणार आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतील त्यावेळेला मात्र संघांना एक कळकळीची विनंती असेल की तुमचे राग रुसवे तुमच्या मनातल्या इच्छा आणि आकांक्षा ह्या मैदानाच्या बाहेर ठेवा आणि अशी कुठलीही घटित गोष्ट या मैदानावरती होता कामा नये ज्यामुळे या स्पर्धेला या हंगामाला गाळबोट लागेल। आणि असं कुठल्या प्रकारचं कृत्य जर का एखाद्या संघाने खेळाडूने अथवा टीमच्या पाठीराख्यांनी जर का केलं तर मात्र त्या दोन्ही संघांवरती कडक कारवाई कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर आजच्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल ही सूचना मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो। सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत घेऊन येतो। सामना सुरू होतोय परेश 11 वर्सेस जंक्शन। टॉस जिंकला जंक्शन संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलं होतं परेश 11 संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि इथे मात्र आपण पाहतो की पहिला फलंदाज बाद झालाय 8 या धावसंख्येवरती महत्त्वाचा फलंदाज किशन। बघा सूचना अशी आहे की आज संपूर्ण दिवसभर चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धे चालत असताना जे कोणी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपतील त्यावेळेला मागतं फक्त आणि फक्त खेळ भावना ठेवून खेळ खेळा। तुमचे राग रुसवे तुमच्या मनातला आकांक्षा आणि इच्छा या मैदानाच्या बाहेरच ठेवा। कुठल्या प्रकारचं तुमचं गैरवर्तन या स्पर्धेला गालबोट लावेल याची तुम्ही दक्षता घ्या। जर का अशा प्रकारचं वृत्य तुमचं आम्हाला इथं आढळलं तर मात्र येणाऱ्या पुढच्या संपूर्ण हंगामामध्ये तुमच्या संघावरती केसीएच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाईल। कृपया करून सहकार्य करा। तर स्पर्धा होत असतात स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉयमेंट होत असते परंतु आपलं एक चुकीचं वागणं हे मात्र येणाऱ्या कित्येक तरी वर्षांपर्यंत एखाद्याच्या काळजावरती घाव घालून ठेवतं आणि याची रिॲक्शन ही कुठल्याही प्रकारे निघू नये यासाठी कृपया करून खेळ भावना दाखवत सर्वांनी सहकार्य करा। जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय टोलावला गेलाय फटका वाईड लॉंग ऑफच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्थातच जी गोविंदा गोरे नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच छोटा पॅकेट बिग डायनामोज रोशन पोपेटा। कमालीची फलंदाजी मागील स्पर्धेमध्ये अक्षरशः वेड लावलं होतं रोशनच्या फलंदाजीने आणि त्याच बलबुत्यावरती मी तर असं म्हणेन की खूप चांगला प्रवास या संघाचा या स्पर्धेमध्ये राहिलाय। आणि यावेळेस बघा पहिलाच फटका पुलचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय घनघनीत झणझणीत षटकार। गो गो गोविंदा आणि गोविंदाने ठोकला हा षटकार। बघा गणेश गोलब यांच्याकडून पारितोषिक असणार आहे गोविंदा यांच्यासाठी सलग 3 षटकार 1000 रुपयांचं पारितोषिक। प्रचंड वेगवान चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय। यावेळेस मात्र आपण पाहतोय की यस सानप बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस सानप बोल ना तर इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय। व्हाईट +2 अशा 3 धावा या चेंडूवरती येत आहेत तर 20 धावा धाव फलकावरती। ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा। प्रसाद टावर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत। कळंबोलीचा अजून एक असा अंपायर जो मात्र आपल्या शारीरिक भाषेसाठी आणि शारीरिक निर्णयांसाठी खूप चर्चेचा विषय असतो आणि आज हे आपण एन्जॉय करणार। यावेळेस मात्र चांगला कमबॅक यश सानप यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती। सुधागड शाळेमधून खेळत असताना शालेय स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यशने खूप चांगलं परफॉर्मन्स केले लेदर बॉल मध्ये आणि आज आपण पाहतोय की तोच अनुभव वापरत त्याला इथे आणलं गेल्या हवेमध्ये चेंडू असणार आहे हॅमर स्ट्रोक संजोग कराड चेंडूच्या खालती आणि चेंडू मात्र हाताला स्पर्श करून भूमीवरती दात रोकडे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। कळंबोलीच्या वॉटर पार्क मध्ये एन्जॉय करतायत। आज रविवार आहे एन्जॉयचा दिवस आणि एन्जॉय करतायत रोकडे। 25 ओव्हर झाली
यस सानप यांचं षटक भरपूर महागडं पडलं. मयूर वाक्षे प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो की धनंजय हिलाल एक अनुभवी वेपन इथं मात्र आणलं गेलं आणि अचूक टप्प्यावरती चेंडू मात्र डिलिव्हर केलाय. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज जरूर बाद झालेत आणि खूप मोठी सफलता म्हणावी लागेल. बघा इन्फॉर्म फलंदाज आहेत रोशन. मागील स्पर्धेमध्ये त्यांची बॅट बरसली होती परंतु या स्पर्धेमध्ये मात्र त्यांना शांत ठेवलं गेले. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत भगत आतमध्ये आपण पाहतो की कळंबोलीचा एक लेजेंडरी फलंदाज जो मात्र कमी उंचीचा आणि सर्वाधिक विस्फोटक म्हणून ठरला. एक काळ कळंबोली गावासाठी खेळत असताना पंचकृषीमध्ये षटकारांचा बेताज बादशाह म्हणून अनिल भगत यांची ओळख राहिली आणि त्यांचे सुपुत्र अर्थातच अनिकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागील स्पर्धेमध्ये प्रल्हाद चौधरी यांच्या बरोबर काही चर्चासत्र आमचं झालं होतं आणि तिथे मात्र आवर्जून प्रल्हाद दादांनी अनिल अर्थात आल्या भगत साहेबांचं नाव घेतलं आणि सांगितलं की अनिल भगत एका काळचा आमचा हुकमी फलंदाज होता. जोपर्यंत अनिल मैदानाच्या आतपर्यंत आहे तोपर्यंत काळभैरव संघ हा विजय घेतल्याशिवाय बाहेर येत नव्हता. आणि हो यस तोच वारसा त्याच पिढीचा वारसा आता मात्र सांभाळण्यासाठी अनिकेत सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. आल्या भगत साहेब सध्या क्रिकेटपासून थोडेसे लांब झालेत पाहायला मिळत नाहीयेत परंतु जर का या स्पर्धेचे ते आनंद घेत असेल तर नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करत. परंतु यावेळेस बघा जैसा बाप वैसा बेटा हा ठोकलाय षटकार 6 धावांसाठी हुक केलाय अनिकेतने. पायाना कवरी भूक लागले बघ. थँक्यू सो मच. तर इथे मात्र आपण बॉल द्यायचा. चला बॉल द्यायचा प्लीज प्लीज स्वयंसेवकांना विनंती असेल चेंडू पुरवायचा आहे विनंती करतो मी तुम्हाला. इथे मात्र आपण पाहतोय की अनिकेत यांनी मात्र हुक केलाय. पवार साहेब कदाचित मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांच्या वडिलांची इथे मात्र आपण स्तुती केली ज्या गोड आठवणींना उजाळा दिला आणि कदाचित याच गोष्टीची दखल घेत अनिकेतने मात्र ठोकलाय षटकार. आणि तमाम जे नवीन जनरेशनचे क्रीडा रसिक आहेत आणि जे नवीन खेळाडू आहेत त्यांना मात्र सांगतायत की हो मीच आहे तो अनिल भगत साहेबांचा चिरंजीव. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू होता संपर्कामध्ये येत नाहीये चेंडू. मात्र आपण पाहतोय की बॅक टू द कीपर जातोय. संजोग तिथे मात्र उपस्थित आहेत. बाईकच्या माध्यमातून इथे 1 धाव मिळते आणि षटकाचा झाला खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 32 धावा या अंकित केल्या गेल्या. बघा गोविंदा यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकार
1000 रुपयाचा पारितोषिक गणेश घोलप यांच्याकडून. बघा धनंजय यांचं कौतुक. एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये आला, परंतु धावसंख्या किती खर्च केली तर अवघी 6 आणि एक महत्वाची विकेट रोशनची त्यांनी घेतली. म्हणजे अनुभव काय असतो ना हे धनंजयने सांगितलं. उसाटणे गावाकडून खेळत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा, एक वेगळं वलय हे धनंजयचं राहिलंय आणि हाच मात्र धनंजय पुन्हा एकदा सर्ज राहिलाय. पवार साहेब गेली 2 दशकं कळंबोली इंटर कॉलनीमध्ये खेळत असताना धनंजयने सदैव आपल्या नावाची स्तुती आणि आपल्या नावाची चर्चा ही ठेवली आहे. साई कृपाचा तो सुवर्ण काळ आणि त्या सुवर्ण काळामध्ये धनंजय हिलालचं योगदान हे अविस्मरणीय राहिलंय आणि या सर्व गोष्टींना आज पुन्हा एकदा अधोरेखित केलं जात आहे धनंजयच्या या षटकाने. तर जोरीरीत्या मात्र आपण पाहतोय की या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 ने मात्र धाव एकच आली. तर एक धाव जरूर मिळते. 32 धावा धाव फलकावरती येत आहेत. 33 धावा येत आहेत धाव फलकावरती. 33 रन्स. परिशीलन संघ आणि या परिशीलन संघाची बांधणी कुमार जाधव आणि गणेश खानावकर यांचं विशेष कौतुक करावं लागेल. काही नवीन चेहरे या संघामध्ये ऍड झालेत. काही नवोदित खेळाडू टेनिस बॉलच्या हंगामामध्ये या संघामध्ये ऍड झाले. परंतु चेंडू हवेमध्ये असणार आहे. संजोग पुन्हा एकदा चेंडूच्या खालती आणि चेंडू संजोगच्या वरती. चेंडू भूमीला इथे मात्र दान झालाय. सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. आज संजोग त्या बॉडी लँग्वेज मध्ये पाहायला मिळत नाही जो संजोग आपण सातत्याने पाहतो. एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज थोडीशी लय त्यांची बिघडली की काय म्हणावं लागतं. होतात या गोष्टी देखील क्रिकेटमध्ये होत असतात. फॉर्म कधी इन असतो, कधी आउट असतो, कधी लयबद्ध असतो, तर कधी स्वतःला त्रास देणारा देखील असतो. परंतु संजोग चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका येत नाहीये. ही जमेची बाजू असणार आहे जंक्शन संघाला. 35 धावा धाव फलकावरती. टेनिस बॉलच्या हंगामामध्ये काही नवीन फेरबदल परिशीलन संघाने यावर्षी केले आणि त्याचे परिणाम त्यांना निश्चित स्वरूपाने पाहायला मिळाले. तब्बल 8 वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ संपला आणि ट्रॉफी परिशीलन संघाला मिळाली. परंतु इथे विकेटचं पतन. गोविंदा गोरे बॅक टू द पवेलियन. आणि त्याचबरोबर जर का सांगायचं म्हणलं तर पवार साहेब केपीएलची ट्रॉफी तब्बल 25 किलोची ट्रॉफी जेव्हा कुमार जाधव यांनी आपल्या हातामध्ये उचलली त्यावेळेला मात्र संपूर्ण LIG करांचे डोळे हे पाणवले गेले होते. प्रत्येक विभाग, प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आम्हाला ट्रॉफी हवी आहे. आणि गेली कित्येक वर्ष तुम्ही प्रयत्न करता प्रामाणिकपणे आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांचा जेव्हा चीज होत नाही आणि अथक परिश्रमानंतर जेव्हा अशी ट्रॉफी येते ना पवार साहेब, तो क्षण अविस्मरणीय असतो. आणि संपूर्ण LIG मध्ये ती ट्रॉफी घेऊन अक्षरशः रात्रभर बँजो वादन चालू होतं. मला तर असं वाटलं होतं की कुणाची तर हळद आहे की काय, परंतु हा विजयाचा जल्लोष होता. तर 35 धावा धाव फलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. तर जरुरी तर मात्र आपण पाहतोय हॅलो हॅलो. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती. तर किशोर आलेत. किशोर खरात नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. मुंबई अग्निशमक दलामध्ये सेवा देणारा हा जवान इथे मात्र सज्ज झालाय फलंदाजीसाठी. तर आज देखील किशोरचे ते 2 षटकार काजी यादव यांच्या विरोधामध्ये सरळ दिशेने खेळलेले.
ते डोळ्याच्या समोर आहे. परेश शिलोनचा तो मोठा विजय श्री गणेश संघाच्या समोरचा हा अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे. आणि तोच किशोर मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर स्कोप जरूर खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल. किशोर खूप वेगाने पळतायत धावतायत कारण की त्यांची पावलं खूप मोठी आहेत. 2 धाव खूप इझिली कंप्लीट करता येते. स्कोर कार्ड आपण पाहतो 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. 40 धावा धाव फलकावरती इथे अंकित केल्या गेल्या. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर चला टॉस साठी यायचं. रॉयल आणि आर्यन्स. रॉयल आणि आर्यन्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचे आपण प्लीज. आर्यन्स टीमचे कॅप्टन बाबू रितेश आलेत का? येस रितेश आलाय. तर चला यायचंय. रॉयल रॉयल बी. परेश आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज चला यायचं आपण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. किशोर स्ट्राईक वरती असतील आणि इथे मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती फक्रू हे विकल्प वापरले गेले. राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करतील पंचांच्या डाव्या इष्टीकडून किशोर यांच्यासाठी पहिला चेंडू. ओव्हर पिच चेंडू आल्या आल्या ठोकलाय षटकार. ज्या ज्या वेळेला असा प्रकारचा मारा केला जाणार त्याला प्रत्युत्तर असंच मिळणार. हा ठोकलाय 7 धावांसाठी नेत्रदीपक किशोरच्या बॅटिंग मधून आलाय षटकार. मिळाला नेत्रदीपक षटकार. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल आणि दोघांनी 2 धावा अतिशय चपळतेने पूर्ण केल्यात. तर किशोर निर्णायक क्षणावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि कमालीचा फटका सजवत असताना मात्र दखल घेण्यासाठी भाग पाडलं विरोधकांना आणि त्याचे पाठीराखी आता मात्र खुश झालेत त्याच्या फटकेबाजीने. ओव्हरची पिच चेंडू त्याच्यावरती षटकार. यावेळेस मात्र पूल केलाय आणि चेंडूला आउट ऑफ द पार्क कुल केलाय. किशोरच्या बॅटी मधून आलेला हा हाय आणि हँडसम षटकार. स्वरूपाने आपण पाहतोय की फायरिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किशोर करतात. एअर स्ट्राईक करतायत आणि अक्षरशः आपल्या टीमची मस्ट निडेड भूक जी धावसंख्येची आहे ती मात्र पूर्ण करत असताना किशोर यांनी मात्र अप्रतिम असं योगदान दिले. 55 धावा स्कोर कार्ड वरती 3 चेंडूचा झाला खेळ समाप्त. काय अफलातून फलंदाजी राहिली. काय नेत्रदीपक स्ट्रोक इथे मात्र सजवलेत किशोर यांनी. पुन्हा एकदा चेंडूला लांबून लपेटण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप्स आपल्याला पाहायला मिळाला परंतु संपर्क येत नाहीये चेंडूचा बॅटीचा. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी. थेट फेकिंग झोन वरती केली होती परंतु इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. इट्स अ वाईड बॉल. ना दसरा ना दिवाळी बोनस चालू झालाय. 58 58 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. डॉट बॉलची सांगता काहीशा कालावधीनंतर फक्रूने इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय मित्रांनो. इन्फॉर्म फलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा कमबॅक फक्रूचं कौतुक. यावेळेस चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय की थोडासा वेगवान चेंडू आखू टप्प्याचा यष्टीरक्षकाच्या दिशेने. कमबॅक चांगला करतायत फक्रू. किशोरला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत. ओव्हर पिचचा चेंडू षटकार. आखू टप्प्याचा चेंडू षटकार. 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती देखील किशोरची जेवढी उंची आहे तेवढाच उंच षटकार हा मात्र ठोकलाय 6 धावांसाठी.
आपण पाहतोय की 3 षटकार शेवटच्या षटकामधले किशोरने ज्या प्रकारे खेळलेत अक्षरशः डोळे पाणवणारे. 7 चेंडूंचा सामना करत 20 धावांची खेळी, 3 षटकार आणि तब्बल 280 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने केली फलंदाजी. आज आज निश्चित स्वरूपाने तब्येत ताजा करते इस खिलाडीने. पाठीराख्यांच्या गळ्यातलं ताईत म्हणून सातत्याने किशोर आपल्याला पाहायला मिळतो. बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये सदैव चर्चेचा विषय हा खेळाडू असतो. गतवर्षी झालेली LIG प्रीमियर लीग आणि त्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू किशोर खरा ठरला होता. आणि नो डाऊट बॉक्स क्रिकेटमध्ये एक वेगळं वलय आहे किशोरचं, परंतु ओरम क्रिकेटमध्ये देखील सातत्याने आपल्या टीमसाठी जी आवश्यकता असते ना धावसंख्येची ती सदैव मिटवली आहे किशोरनी. आणि या मॅच मध्ये देखील किशोर पुन्हा एकदा चर्चेचा विषय. येस जरूर आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नाना डेंबरे हे देखील आलेत आणि स्पेशली आज ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा पाहण्याचा योग मला लाभला हेच आभार व्यक्त करतात प्रसाद टावरे त्यांच्या संपूर्ण टीमला. नाना डेंबरे या, तुमचं वेलकम असेल आमच्या स्टेजवरती. तर टॉस करायचा आहे. रॉयल संघाचा संघनायक त्यांच्या विरोधामध्ये असणारे आर्यन्स तर भावेश येते आणि बाबू पण आहे. तर टॉस करूयात का? भावेश थांबायचं, भावेश प्लीज टॉस करूयात. चला बाबू इकडे आहेत का कॅप्टन? येस या टॉस करूयात. या टॉस कैलाशांना विनंती असेल टॉस करायचं. चला चला टॉस करूयात प्लीज. रोहित टॉस करूयात. या रोहित पाटील यांना विनंती असेल टॉस. खालती टॉस इथे मात्र घेतला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. येणारा पुढचा सामना एकीकडे असणार आहे खूप मोठी स्टार कास्ट आणि दुसरीकडे मात्र असणार आहेत रायझिंग यंगस्टर्स. एकीकडे असणारे आर्यन संघ, दुसरीकडे मात्र आपण पाहणार आहोत रॉयल बी अर्थात परेश कडके वर्सेस रितेश बाबू ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे भावेश उल्वेकर, दुसरीकडे प्रियेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अंडर 23चा जो संघ आहे कळंबोलीचा स्पेशली तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय रॉयल संघाने. तर रॉयल संघाने इथे टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा मित्रांनो प्लीज. सामन्याला मात्र होते सुरुवात आणि आपण पाहतोय की पहिला चेंडू डॉट बॉल येतोय.
इथे मात्र रजा घेत आहेत आज व्यासपीठावरून. भरपूर वेळ दिला त्यांनी आज आम्हाला. जोर फुलटॉ चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह, वन बाउंड. चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आला हा चौकार. बघा सुरेश मल्ला आणि धनंजय हिलाल ही पेयर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांकडे क्लास आणि तंत्रशुद्ध फटके हे सर्व काय आहेत आणि दोनही अनुभवी खेळाडू आहेत आणि नो डाऊट मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतात एवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. एकीकडे आपण पाहतोय सुरेश मल्ला ज्यांनी मात्र देना बँक, टोंडरे, पेंदर हा जो संघ एकेकाळचा दादागिरी करणारा संघ असायचा त्या संघामधून अधिराज्य गाजवलं. अर्थातच सुरेश मल्ला अगदी अरुण हुगर त्याचे स्वतः साक्षीदार आहेत आणि आवर्जून ज्या वेळेला सुरेश मल्ला समोर येतात त्या वेळेला मात्र आवर्जून सांगतात की प्रशांत, देना बँकचा तो संघ त्यावेळेचा आणि सुरेशची दादागिरी कोणी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर जर का सांगायचं तर नॉन स्ट्रायकर एंडवरती असलेला ICLचा एका काळचा बादशाह अर्थातच धनंजय हिलाल. राऊंड द विकेट. ओरपी चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावतोय. किशोर तिथे उपस्थित आहे, जजमेंट करतायत, चेंडूला उचलतायत, फेकी करतायत, तोपर्यंत मात्र 2 धावा. बघा सिंगल डबलची साथ जर का षटकार चौकारांना मिळाली तर हा प्रवास जो आहे खूप लांब लचक तो मात्र आवाक्यामध्ये येऊ शकतो. बघा खूप मोठं लक्ष आहे याच्या शंकाच नाहीये. 4 षटकांमध्ये तुम्हाला जर का 65 धावा चेस करायच्या आहेत तर तुम्हाला मोठ्या फटक्यांना सांगड घालावी लागेल सिंगल डबलची. आणि सुरेश जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत हे सातत्य आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, पॅडलाईन वरती आदळलेला चेंडू. षटकाचा झाला खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती. तर जरूर आपण पाहतोय की पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली तर बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज तुषार आलेत. राऊंड द विकेट. तुषार पुन्हा एकदा. वेगवान चेंडू जरूर होता परंतु चेंडू आवाक्याच्या पलीकडे यष्टीरक्षकाला देखील बीट करतोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली पळून. दुसरी साठी कॉल देतायत का? नाही. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. एक्स्ट्राच्या धावा निश्चित स्वरूपाने धाव फलकाला एक वेगळा आकाराने उकार देतील. मोठे फटके आणि त्याला सांगड जर का अशा प्रकारची राहील तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. नो डाऊट तुषार एक चांगल्या दर्जाचे महत्तम गोलंदाज आहेत, एक उभरते गोलंदाज म्हणून कळंबोली क्रिकेटमध्ये आपण त्याला आवर्जून पाहतो आणि त्यांच्यावरती आता मात्र भार सोपवला गेलाय. पहिले षटक खूप चांगलं पडलं. गोलंदाज गोविंदा गोरे यांचं अपेक्षाप्रमाणे त्यांनी सुरुवात करून दिली गोलंदाजीची, परंतु त्याला सातत्यामध्ये ठेवलं जाणार का? छेडखानी करण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा. अकरा धावा धाव फलकावरती येत आहेत. थोडासा शांत सामना अपेक्षा आहे प्रेक्षकांची. एखाद 2 मोठे फटके येतील का? परंतु यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय फटका. हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र आपण पाहतोय की तिथे चेंडूराला मात्र रोखलं जाते. अक्षय भुसारे तिथे मात्र आपल्याला इनॅक्शन पाहायला मिळत आहेत. आज भरपूर नवीन या संघामध्ये आपल्याला खेळाडूंची संख्या पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक थोडंसं हलतंय. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. सुपर डीजे माऊली चषक आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून
डीजी कन्स्ट्रक्शन अर्थात दिनकरजी पोपेटा साहेब यांचे जे प्रोजेक्ट उलवे या ठिकाणी चालू आहेत तिथे नक्कीच तुम्हाला संधी आहे आपल्या स्वप्नातलं घर घेण्याची. आणि निश्चित स्वरूपाने जर का तुम्ही कळंबोलीचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी मात्र काही ऑफर्स चालू आहेत तर त्याचा नक्कीच आपण फायदा उचलावा. अतिशय योग्य दरामध्ये योग्य ठिकाणी आणि त्याचबरोबर उच्चतम दर्जाचं हे बांधकाम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नक्कीच आजच तुम्ही संपर्क करा दिनकर साहेबांबरोबर. त्याचबरोबर आपण पाहतो की संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना दिनकरजी पोपेटा साहेबांचं देखील तेवढंच मार्गदर्शन आपल्याला लाभलंय. परंतु आज एक आषाढी एकादशी निमित्ताने पावलं वळले त्यांची पंढरपुराच्या दिशेने, परंतु या स्पर्धेला ते मिस करत असतील. तर जरूर अजून एक त्यांची साईट करंजाडे या ठिकाणी लॉन्च झाली आहे. आणि जर का कुणाला करंजाडे या ठिकाणी आपलं घर घ्यायचंय आणि आपल्या खिडकीमधून विमान पाहायचं असेल तर लगेच संपर्क करा दिनकरजी पोपेटा साहेबांबरोबर आणि या प्रोजेक्टचे तुम्ही देखील सहभागी व्हा. 15 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. एक बॉल अद्याप देखील बाकी आहे. ही सूचना मात्र आमचे गुणलेखक मित्र योगेश वाघ आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. भर पावसामध्ये देखील आपण पाहतोय की क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही जण मात्र दुपाराच्या फराळीसाठी घरी गेलेत, परंतु हा फराळाचा आनंद झाल्यानंतर लगेच संध्याकाळी आपल्या बरोबर जोडले जातील. तर 15 धावा आहेत धाव फलकावरती. 12 चेंडू आणि 50 धावा. तर बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. मंगेश. येस मंगेश आहेत. देवगिरी बिल्डिंग मध्ये राहणारे रहिवासी मंगेश महेंद्रसिंग धोनी यांचे खूप मोठे फॅन आहेत. अगदी त्यांच्या तुम्ही घरामध्ये जाल तर त्यांच्या घरामध्ये महेंद्रसिंग धोनी याचा खूप मोठा फोटो आहे आणि नित्य नियमाने त्या फोटोच्या पुढे ते नतमस्तक होतात. एवढा मोठा डाय हार्ट फॅन MS धोनी यांचा मात्र मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे. काही वर्षांआधी मी करिश्मा संघामध्ये या खेळाडूला पाहिलं होतं, परिशीलन संघामध्ये खेळताना पाहिलं होतं, परंतु पुन्हा एकदा या खेळाडूला परिशीलन संघाने आणलंय मोक्याच्या क्षणावरती. हे सुखद संकेत आहेत परिशीलन संघासाठी. 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहेत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आहेत. पवारजी आपण पाहू शकता की टप्पा अचूक होता. शरीराचा वेध घेणार अगदी स्टिकर एंडवरती चेंडू आदळलाय आणि रबर मध्ये हवं काय हेच तर चेंडू हवेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हार्ड लेंथ वरती मारा केला जातोय. मोठे फटके खेळून द्यायचे नाहीयेत, रूम देत नाहीयेत. वेगाचा मारा इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही आघाडीचे फलंदाज शांत आपल्याला पाहायला मिळतात. ही शांतता नकोय. हो वेगवान चेंडू यावेळेस मात्र पॅड लाईन वरती आदळतोय. गतीमध्ये परिवर्तन. मागील काही चेंडू मात्र आखूड टप्प्याचे होते. यावेळेस मात्र आपण पाहतोय की तिखट मारा पॅड लाईन वरती केला गेला. का या खेळाडूला या संघाने पुन्हा एकदा आमंत्रण दिलं आणि आपल्याकडे असलेला अनुभव पणाला लावत असताना मात्र मंगेशने केली आहे कमालीची गोलंदाजी. वरपी चेंडू ड्राईव्ह जरूर करायचा होता बॅटीच्या आउटसाइड एज घेत. चेंडू मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सरसावलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात. हॅलो. षटकाचा झाला खेळ समाप्त आणि 24 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. शेवटचे 6 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता 6 बॉल मध्ये.
जवळजवळ आपण पाहतो योगेश 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये आपण पाहतो की तब्बल 9 चेंडू हे निर्धाव खेळले गेले आणि तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला मैदानावरती उतरता त्यावेळेला अपेक्षा असते की पहिल्या 2 षटकांमध्ये किमान तुम्ही अर्धा पल्ला हा गाठणं गरजेचं असतं आणि हेच करत असताना मात्र फलंदाज कुठेतरी फसलेत की काय म्हणावं लागेल. स्कोर थांबलेला आहे आणि येणारं समीकरण 6 चेंडू 41. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संजोग कराड. बॉलिंग मार्कवरती अक्षय यांना पाहतोय तर बॅट्समन म्हणून आपण पाहतोय की स्ट्राईकवरती संजोग आलेत. अक्षय मागच्या स्पर्धेमध्ये मिस केले सर्वांनी. पहिला चेंडू वेगवान होता यावेळेस मात्र आपण पाहतोय डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय. 40 धावांची आवश्यकता. पहिला बॉल व्हाईट लेग बाय सॉरी तर पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. आता फक्त एक औपचारिकता म्हणून या मॅच कडे पाहिलं जाते. शेवटचे 4 बॉल 41 धावांची आवश्यकता. तब्बल 11 चेंडू इथे निर्धाव खेळले गेले. पुढील येणारा सामना रॉयल वर्सेस आर्यन. रॉयल बी निर्णय बॉलिंग. थँक्यू परेश. तर येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि आवश्यकता असले 41. थोडासा एक हाती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा वर्तित केली गेली होती कुठेतरी अटीतटीची लढत होती की काय परंतु ही लढत त्या प्रकारची पाहायला मिळत नाहीये. शेवटचे 3 चेंडू. तर सुपर डीजी माऊली चषक 2025 तमाम क्रीडा रसिकांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत. तमाम क्रीडा रसिकांना मात्र आज मंगल दिन पावन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अर्थातच आषाढी एकादशीच्या दिव्यात अनन्य साधारण असं महत्व हे आषाढी एकादशीचं राहिले. संपूर्ण वर्षभरामध्ये तब्बल 24 एकादशी येतात आणि त्या सर्व एकादशींमध्ये मात्र आषाढी एकादशीचं महत्व हे अनन्य साधारण असं राहिलेत. भरपूर साऱ्या दंतकथा भरपूर साऱ्या अशा कथा या मात्र आषाढी एकादशीला घेऊन आज मात्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण सातत्याने पठण नमन करत असतो आणि अशाच काही गोष्टींना आज पुन्हा एकदा उजागर केलं जातंय आणि संपूर्ण भारतभरामधून असंख्य सारे भक्तजन मात्र पांडुरंगाच्या गळा भेटीसाठी चंद्रभागेच्या तीरावरती येऊन ठेपलेत आणि आज सर्वांचीच ही गळा भेट निश्चित स्वरूपाने पूर्णत्वाला येते. मी तर म्हणेन पवार साहेब संपूर्ण महाराष्ट्रभरामधलं एकमेव असं हे दैवी स्थान असेल जिथे मात्र थेट भक्ताला देवाच्या चरणांचा स्पर्श पाहायला मिळतो. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे आणि अगदी आपल्या वेद पुराणांमध्ये कथांमध्ये देखील म्हणलं गेलंय की भारतभरामधील भारतीय हिंदू संस्कृतीमधील सनातन संस्कृतीमधील सर्वाधिक जुनं तीर्थक्षेत्र जर का कुठलं असेल आणि ज्याची नोंद अक्षरशः प्रभू शिवशंकराने आणि प्रभू विष्णूने लिहिली ते म्हणजे काशीचं विश्वनाथ आणि त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर अर्थातच पांडुरंग पंढरपूरचा. आणि हो मित्रांनो आणि आज आपण पाहतोय की तमाम क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की तमाम भक्तगण एकीकडे भक्तिमय वातावरणामध्ये गुण्या गोविंदाने विठ्ठल नामाचा जप करतायत. दुमदुमते आज संपूर्ण कळंबोली नगरी संपूर्ण महाराष्ट्र आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं तर आज क्रिकेटमयच्या वातावरणातून देखील हे क्रीडा रसिक आज आनंद घेण्यासाठी इथे आलेत. तर जाऊयात मॅचच्या निकालाकडे. नो डाऊट निकाल स्पष्ट आहे. सामना जिंकला परेश 11 संघाने आणि सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर निश्चित स्वरूपाने आयोजकांनी मात्र थोडंसं किचकट कॅल्क्युलेशन होतं कारण की किशोर आणि गणेश गोविंदा याच्यामध्ये नक्की प्लेअर ऑफ द मॅच हे द्यायचं कोणाला हा सर्वाधिक मोठा प्रश्न मिळाला होता. कारण की 15 धावा गोविंदाच्या आहेत 20 धावा किशोरच्या आहेत. परंतु गोविंदाने पहिलं षटक सर्वाधिक इम्पॉर्टंट टाकलं जिथे फक्त 6 धावा खर्च केल्या. यामुळे मात्र प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक जाते गोविंदा गोरे यांना. कृपया यायचं गोविंदा आपलं प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी. त्याचबरोबर मी थोडंसं थांबतोय. मी थोडीशी